सोलापूर महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विविध पक्षातून निवडून आलेल्या मराठा समाजाच्या नगरसेवकांचा 18 मार्चला सायंकाळी सन्मान करण्यात येणार आहे. सकल मराठा समाज प्रबोधन संस्थेने सत्काराचे आयोजन केले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 13 नगरसेवक थेट जनतेतून तर 2 स्वीकृत म्हणून निवडून आले आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ सायंकाळी 5 वाजता डॉक्टर फडकुले सभागृह येथे होणार आहे. दिनांक 18 मार्च रोजी बुधवार सायंकाळी 6 वाजता निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये सोलापूर महापालिकेच्या 2026 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या निवडून आलेले 13 नगरसेवक व स्वीकृत 2 तसेच नूतन राज्यसभा सदस्य ज्या बिनविरोध म्हणून निवडून आले त्या ज्योतिताई वाघमारे, महापौर उपमहापौर यांच्या सत्कार समारंभांचं नियोजन सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे. तर समाज बांधवांनी व सर्व पत्रकार बांधवांनी उद्याच्या कार्यक्रमात सायंकाळी 6 वाजता उपस्थित राहावे. सोलापूरचे महापौर पद खुल्या गटासाठी राखीव असताना मराठा समाजाला संधी मिळाली नाही याबाबत आंदोलन सुरू आहे. यावर सकल मराठा समाजाची भूमिका काय असे विचारले असता माऊली पवार म्हणाले, आमचे आंदोलनाला समर्थनही नाही आणि विरोधही नाही. हे आंदोलन आधी व्हायला हवं होतं. ही वेळ योग्य नाही. कोणत्या पक्षाला कोणत्या समाजाला प्रतिनिधित्व द्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सकल मराठा समाज समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आरक्षणासाठी लढा देण्यास कटिबद्ध आहे असेही माऊली पवार म्हणाले. इलेक्शन झालेलं आहे, प्रक्रिया पार पडलेली आहे आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये आमचं समर्थन पण नाही आणि आमचा पाठिंबा पण नाही. मागणी रास्तच आहे की, पण वेळ योग्य नाही ना. आत्ता देऊ शकतात का? आत्ता महापौरून महिना झाला लगेच राजीनामा कसं का होऊ शकतंय? तो त्या पक्षाचा निर्णय आहे. गरजवंत मराठ्याचा लढा लढतो आम्ही. गरजवंत लढाचा प्रमुख कोण आहे? मनोजदादा जरांगे पाटील. त्यांनी मागणी काय केली ती, काही ओबीसीच्या नेत्यांनी अहिल्यानगरचं महापौर पदाला ऑब्जेक्शन घेतलं होतं. जे महापौर पद ओबीसी साठी होतं आणि कुणबी मराठामधून तिथं अहिल्यानगरला महापौर झालंय. इथं ओपन साठी महापौर पद होतं, ओबीसीचं महापौर झालं. असं झालं नाही का पाठीमाग कधी? ओपनचं महापौर असताना झालं नाही काय? झालं ना त्यावेळेस पण, ह्यावेळेस पण झालंय. 30-35 वर्षाचा गॅप आहे. 100% तो गॅप भरून काढावा पाहिजे. त्याची पुढच्या वेळेस नक्की दखल घेतील राजकीय पक्ष. नसेल तर त्यांना परिणामांना सामोरं जावं लागेल. मग आता राम जाधव यांच्या भूमिकेशी तुमची भूमिका काय? माझं सांगितलं की समर्थन पण नाही आणि पाठिंबा पण नाही.